हाय गाईज, फूडी रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बनवून घेऊया मिसळ मसाला। त्यासाठी मी घेतला आहे 2 वेलची, 7 ते 8 काळी मिरी, 3 लवंगा, दालचिनी आणि 2 इथे मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण हे ड्राय रोस्ट करून घेऊया। त्यासोबतच मी इथे घालते 1 चमचा जिरं आणि 1 मोठा चमचा धने। इथे मी अख्खे धणे घेतलेत। हे आपल्याला मध्यम आचेवरती छान भाजून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता खडे मसाले आपले छान ड्राय रोस्ट झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी किसून। हे सुद्धा आपल्याला छान मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे, पण यात तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये। बघू शकता सुकं खोबरं छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। इथे आपला सुका मसाला तयार झालेला आहे। चला आता आपण कांदा भाजून घेऊया। 2 चमचे तेल मी इथे गरम करून घेतले। त्यात मी उभा पातळ चिरलेला कांदा घेते 1 वाटी। आता हे आपल्याला छान मोठ्या आचेवरती भाजून घ्यायचं आहे। कांदा छान मऊ झालेला आहे। आता यात मी घालते लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे। सर्व मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता बघू शकता कांदा पण छान लालसर झालेला आहे। आता आपण कांदा काढून घेऊया। आपण जे सुके मसाले आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहे। बघू शकता खोबऱ्याचं वाटण छान बारीक झालेलं आहे। आता यामध्ये भाजलेला कांदा घालून याची सुद्धा वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये मी 1 मूठभर कोथिंबीर घालत आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण हे वाटण वाटून घेऊया। बघू शकता एकदम बारीक असं वाटण आपलं वाटून झालेलं आहे। तर चला आता आपण मिसळ बनवून घेऊया। इथे मी 3 मोठे चमचे तेल घेणार आहे। आता यात मी घालते अर्धा कप बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो। हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता यात मी थोडं चिमूटभर हिंग घालते, हळद घालते, धना जिरा पूड, लाल तिखट। इथे तुम्हाला लाल तिखट आवडीनुसार घालू शकता। इथे मी 2 मोठे चमचे घातलेले आहेत, कारण आपल्याला एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ बनवायची आहे। आता हे मसाले छान आपण तेलात परतून घेऊया। मसाले जळू नये म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्तही पाणी घालू नका। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर यामध्ये मी घालते भिजवून मोड आलेली मटकी आणि भिजवलेले सफेद वाटाणे। हे पण आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे। सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर काहीही काळजी करू नका। आता मी इथे आपण वाटलेलं वाटण घालत आहे। आता मी घालते गरम पाणी। इथे मी गरम पाण्याचा वापर करते, म्हणजे मिसळीला तर्री खूप छान येईल। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी घालत आहे मिसळपाव मसाला। आता मी घालते चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। चला आता आपण कुकर थंड झालेला आहे, खोलून बघूया। वाव, बघू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे आणि झणझणीत अशी आपली कोल्हापूर मिसळ तयार झालेली आहे।
मटकी व वाटाणे छानपैकी शिजलेले आहेत आणि तरी तर बघाच तुम्ही, खूप छान आणि झणझणीत अशी आपली मिसळ झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता. कशी वाटली माझी झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळपाव रेसिपी? तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि घरी नक्की ट्राय करा. चला आता आपण सर्व करून घेऊया. एका प्लेटमध्ये घेतली झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. त्यावर आता मी घालते मस्तपैकी फरसाण. आता घालूया बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, जरा लिंबू आणि आता घेऊया झणझणीत अशी तर्री. आता मी इथे घेते एक वाटीमध्ये फरसाण आणि गरमागरम पाव. आता झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तर दही तर हवंच आणि बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू. चला पटापट खाऊन घ्या. मग आहे की नाही एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ? नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.